कॉम्रेड नारायण ठाकरे को लाल कॉम्रेड नारायण ठाकरे को लाल कॉम्रेड कुमार राव को लाल कॉम्रेड नारायण ठाकरे को लाल कॉम्रेड जय शिवाजी को लाल कॉम्रेड प्रदीप मौर्य को लाल कॉम्रेड सुभाष पटेल को लाल पण कॉम्रेड कुमार भाऊ व माझे वडील नारायण ठाकरे यांचा तिसरा स्मृती दिवस गुंजारी या ठिकाणी साजरा करत आहोत। हा साजरा करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित मूळचे जळगाव जिल्ह्यातील परंतु आता नाशिक शहरामध्ये राहणारे कॉम्रेड प्रकाश भाऊ चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे श्रमिक संघटनेपासून तर आतापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते कॉम्रेड नत्थूभाऊ साळवे उपस्थित आहेत। पार्टीचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे व कॉम्रेड सुनील गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत। संतोष गायकवाड उपस्थित आहेत। कॉम्रेड कैलास चव्हाण, कॉम्रेड अंबालाल गोरव आणि कॉम्रेड मनोहर साळवे यासहित या गुंजारी गावातील सर्व उपस्थित नागरिक भावा बहिणींनो आणि आमलाळ, खरवड, चौगाव अशा ठिकाणाहून आणि इतरही गावातून आलेल्या सर्व माझ्या मित्रांनो आणि इथून मी माझ्या कॉम्रेड कुमार शिराळकर व कॉम्रेड नारायण ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करतो। आज आपण ज्यावेळेस स्मृती दिवस साजरा करत असतो तर सर्वप्रथम ज्यांची आपण स्मृती साजरा करत असतो त्यांची माहिती आपण या जनतेला सांगत असतो आणि त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा आपण या ठिकाणी करत असतो। आणि म्हणून मी सुरुवातीला कॉम्रेड कुमार भाऊंबद्दलचं माहिती आपल्याला सांगणार आहे। कॉम्रेड कुमार शिराळकर ज्यावेळेस त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि ते पूर्ण केल्यानंतर कॉम्रेड कुमार भाऊ त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पुढील पदवीसाठी मुंबईला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पवई या ठिकाणी IIT मध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि अत्यंत कुशल असे बुद्धी असलेले व्यक्ती, खूप हुशार असं तज्ञ व्यक्ती ते त्या ठिकाणी झाले। त्यांना गोल्ड मेडल मिळालं, परंतु कॉलेज जीवनामध्ये असताना त्यांनी असं ठरवलेलं होतं का भविष्यात मला कुठलीही नोकरी करायची नाही आहे, काहीच धन दौलत किंवा आपली संपत्ती कमवायची नाही आहे, तर या देशामध्ये कुठं तरी जाऊन एखादा ग्रामीण भाग असेल त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन मला काम करायचे पक्का निर्धार त्यांनी त्या तरुण वयात केलेला होता। आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी त्या मुंबईमध्ये IIT पूर्ण केल्यानंतर त्याच ठिकाणी
माटुंगा लेबर कॅम्पमध्ये काही कामगारांची मुलं कंपनीमध्ये जे कामगार काम करत होते त्यांच्या मुलांना काही दिवस शिक्षक म्हणून शिकवण्याचं फ्री काम कुमार भाऊंनी त्या ठिकाणी सुरू केलं मुंबईमध्ये. कामगारांना त्या मुलांना शिकवत असताना त्या ठिकाणी त्यांचा संबंध मराठी लेखक बाबूराव बागोल यांच्याशी आला आणि त्या ठिकाणी त्यांना नक्की कुठं जायचं, काय काम करायचे कुमार भाऊंना स्वतः माहीत नव्हतं. परंतु बाबूराव बागोल या मराठी लेखकाशी संबंध आल्यानंतर मरण स्वस्थ होत आहे हे पुस्तक त्यांनी वाचलं. बाबूराव बागोल यांनी लिहिलेलं मरण स्वस्थ होत आहे हे पुस्तक वाचलं आणि त्यांना पुढील दिशा त्या ठिकाणाहून कळाली. कॉम्रेड कुमार भाऊ त्या ठिकाणाहून 1970 मध्ये लहान बहिणीचं लग्न करण्यापुरतं त्यांनी नोकरी केलेली होती. लहान बहिणीचं लग्न केल्यानंतर कुमार भाऊ मुंबईहून डायरेक्ट नोकरीला लाथ मारली, नोकरी सोडली आणि डायरेक्ट सोमनाथच्या श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठात गेले. आणि त्या विद्यापीठात गेल्यानंतर बाबा आमटेच्या सोबत त्यांनी अत्यंत कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं काम सुरू केलं. ते करत असताना त्या ठिकाणी कुष्ठरोग्यांची सेवा सोमनाथच्या श्रमिक विद्यापीठा कार्यकर्त्यामध्ये करत असताना त्या ठिकाणी गुडघे एवढ्या चिखलमध्ये उतरून त्या कुष्ठरोग्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून भात सुद्धा लागवड करत होते कुमार भाऊ. आणि त्या ठिकाणी त्यांना दीनानाथ मनोहर विजय कानेरे असे कार्यकर्ते भेटले. आणि त्यावेळेस कुमार भाऊ एका चांगल्या घरातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतलेला असून सुद्धा त्यांनी कॉलेज जीवनामध्ये एका गरीब लोकांसाठी जीवन जगण्याचं ठरवलेलं असल्यामुळे आपण अशा महाक्रांतिकारक माणसास कायम स्मृतीमध्ये ठेवलं पाहिजे. आपण आज ज्यावेळेस शाद्याला एक मोठा कार्यक्रम झाला अंबरसिंग महाराजांच्या कार्यकाळात, त्यावेळेस डॉक्टर बाबा आमटेंना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण गेलेलं होतं. परंतु बाबा आमटेंनी त्या ठिकाणी न येता कॉम्रेड कुमार भाऊ, कॉम्रेड दीनानाथ मनोहर आणि कॉम्रेड विजय कानेरे यांना पाठवलं. आणि त्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये प्रचंड असा अमानुष अत्याचार या धनगांजा सावकार आणि मोठ्या जमीनदारांकडून होत होता. कुमार भाऊ या भागात आल्यानंतर अत्यंत मोठी चळवळ या ठिकाणी त्यांनी केली आणि ती करत असताना कित्येक जीवघेणी हल्ले त्यांच्यावर झाले. त्या हल्ल्यामधून त्यांचा एक कान निकामी करण्यात आला आणि कित्येक हल्ल्यामधून त्यांचा जीव सुद्धा जेमतेमच वाचलेला. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरचे जेवढे त्यावेळचे कार्यकर्ते होते कित्येकांचे हातपाय फोडून टाकण्यात आले या सावकारांकडनं, जमीनदारांकडनं. कोणाचं डोकं फोडण्यात आलं, कोण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, अशी परिस्थिती त्यावेळेस करण्यात आलेली होती. आणि त्या काळामध्ये एक अस्सल IIT माणूस, जो उच्च पदवी घेतलेला माणूस, जो अमेरिकन कंपनीमध्ये नोकरी करणारा माणूस, असे सगळं त्याचं घरदार संसार सोडून आपल्या भागात आला आणि या भागातल्या आदिवासींना या गुलामीतून मुक्त करण्याचं काम प्रचंड मोठं योगदान त्या कुमार शिराळकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. अंबरसिंग महाराज या भागात चळवळ तर केली, परंतु अंबरसिंग महाराज जास्त काळ जगले नाहीत. 1974 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सगळी दुराई कुमार शिराळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि या ठिकाणी सगळ्या श्रमिकांचे प्रश्न सोडवून या ठिकाणच्या एका आदिवासी, दलित, शोषित सर्व हरा वर्गातील गरीब समाजाला या गुलामीतून मुक्त करण्याचं काम हे कॉम्रेड कुमार शिराळकरांनी केलेलं आहे. त्याच्या बाबतीत मी श्रमिक संघटनेचा इतिहास लिहित आहे आणि त्यासाठी काही कार्यकर्ते आपणाला मदत करणार आहे सोलापूरहून. येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत आपण तो पूर्ण करून त्याचं संपादन करण्याचा विचार आपण करत आहोत. जेणेकरून जी श्रमिक संघटना होती त्या कार्यकाळात कोणी कोणी या भागात काम केलं, कोणाकोणावर हल्ले झाले, कुठं आंदोलनं झाले, कुठं हल्ला झाला, कुठं गोळीबार झाला, कुठं काय झालं, ही सर्व परिस्थिती ते आपण पुस्तकात करणार आहोत आणि येत्या 2 ऑक्टोबरला ती आपण या ठिकाणी प्रकाशन करण्याच्या विचारात आहे कॉम्रेड प्रकाश भाऊ. आणि त्याचप्रमाणे असं प्रचंड असं योगदान कुमार भाऊंनी या भागात जर दिलं नसतं तर आज देखील आपण गुलाम झालो असतो. आणि आज तशीच परिस्थिती आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये येऊन टेपलेली आहे. मित्रांनो, आज प्रत्येक तरुणाला कुमार शिराळकर सारखं बनावं लागणार आहे.
कुमार शिराळकर बनणं हे काही साधं सोपी गोष्ट नाही आहे, पण त्यांचा पाव भाग जरी आपण तयार झालो तरी आपल्याला खूप धन्य मानता येईल. कॉम्रेड कुमार शिराळकरांचे विचार, कॉम्रेड कुमार शिराळकरांची चळवळ यापुढे घेऊन जाणे हेच आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य झालेलं आहे. आणि ती चळवळ जर टिकली नाही तर आपण या भागात कदापि टिकू शकणार नाही. आणि खरी लढाई शासनाविरुद्ध असेल, सरकारविरुद्ध किंवा जमीनदार सावकारांविरुद्ध असेल तर ती लढाई फक्त कम्युनिस्ट लढू शकतो, हे आता काही दिवसांमध्ये आपण दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी शेवटचं मांडतो आणि माझे 2 शब्द संपवणार आहे. एका नत्तूबाहूच्या तालुक्यात काम करतात सध्या नंदुरबार तालुक्यात. त्या तालुक्यात माझे वडील कॉम्रेड नारायण ठाकरे पूर्णवेळ कार्यकर्त्याचे काम करत होते. आणि ते करत असताना तिशी बाहेर गावामध्ये एका आदिवासी महिलेवर बलात्कार करण्यात आलेला होता. तर त्यावेळेस नंदुरबार तालुक्याची जबाबदारी माझ्या वडिलांवर होती. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी प्रकाश सामंत जे कुमार भाऊ बरोबर आलेले कार्यकर्ते